आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ना आपल्याला स्वतःकडे देण्यासाठी ना अजिबात वेळ नसतो. पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही, कारण त्वचेकडे आणि शरीराकडे लक्ष देणं ना तितकंच महत्त्वाचं आहे. दररोजचं आपला कामाचा ताण, नंतर प्रदूषण, धूळ याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावर भरपूर टॅनिंग येते आणि या टॅनिंगमुळेच ना आपला चेहरा खूप काळा दिसतो आणि काळा दिसेल तर त्याच्यामुळे ना आपल्या चेहऱ्यावरचा ग्लोही पूर्णच गेलेला असतो आणि आपला चेहरा डल दिसायला लागतो. पण असा चेहरा आपल्याला पण आवडत नाही, बघायला पण आवडत नाही. त्यामुळे त्याची काळजी घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. आता काळजी घेण्यासाठी ना प्रत्येक वेळेस पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, कारण एक वेळेस पार्लरमध्ये जायचं म्हणलं तर 1-2 हजार तरी सहजच जाता आणि असं प्रत्येकच महिन्याला जर आपण हे करत बसलो ना तर थोडे पैसेही खर्च होणार आहेत आणि आपल्याला पण वाटणार हा ग्लो फक्त ना 3-4 दिवस राहतो आणि नंतर निघून जातो. तर आपल्याला ना असा ग्लो कंटिन्यू घ्यायचा असेल तर आपण ना घरीच काळजी घेऊ शकतो. मी ना आज तुम्हाला बीटपासून ना फेशियल किंवा फेस पॅक कसा बनवायचा ना तेच सांगणार आहे आणि याचे रिझल्ट ना खरंच खूप छान आहेत. अगोदर मी ना हे बीट पावडर ऑनलाईनच मागवलं होतं, पण जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही ना घरी पण त्याचा ज्यूस बनवू शकता आणि तोच तुम्ही यूज करू शकता. तो ना याच्यापेक्षा पण बेटरच रिझल्ट देईल. पण टाईम नसल्यामुळे ना मी हा नॅचरल पावडरच ऑनलाईन मागवलेलं आणि अगोदर पूर्ण चेहरा क्लीन करून घेतला आणि नंतर ना क्लीनअप म्हणून पावडरमध्ये थोडं दूध टाकून ते थोडं क्लीन करून घेतलं. त्याच्यानंतर सेकंड स्टेपमध्ये मी कॉफी पावडर आणि बीटरूट वापरून त्याचा स्क्रब बनवलेला होता आणि त्याच्यापासून ना जे आपल्या चेहऱ्यावर टॅनिंग ते आहे ना ती निघून जाते. तुम्ही त्याच्यामध्ये साखर पण ॲड करू शकता आणि थर्ड स्टेपमध्ये मध, बेसन पीठ आणि बीटरूट ज्यूस मिक्स करून ना मी पॅक बनवला होता. तुम्ही त्याच्यामध्ये मसूर पावडर किंवा बेसन आपलं गव्हाचं पीठ पण टाकून त्याचा पॅक बनवू शकतात. त्याचे पण ना खूप छान रिझल्ट येतात. पण मी ना बेसन पीठच मिक्स केलं होता आणि मध टाकलेली. तुम्ही तुमच्याकडे ना जर नॅचरल हळद असेल ना तरी पण त्याच्यामध्ये टाकू शकता आणि त्याचा पण पॅक बनवू शकता. मी ना 3च गोष्टी टाकल्या होत्या, मध, बेसन पीठ आणि ते बीट पावडर आहे ना ते 3च वापरून मी ना पॅक बनवला होता. हा पॅक ना सुकेपर्यंत छान लावून ठेवला आणि नंतर ना चेहरा पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि मला ना खरंच खूप छान वाटत होतं आणि तुम्ही पण बघू शकता की याचे ना रिझल्ट छान वाटत आहेत आणि अगोदरपेक्षा ना चेहरा आता फ्रेश पण वाटतो आहे आणि थोडा क्लीनही दिसतो आहे. तर बीटमध्ये ना आपण आता बाजारामध्ये ना भरपूर प्रोडक्ट आहेत आणि त्याचे रिझल्ट आहेत, पण ते तेवढेच महागही आहेत. त्याच्यामुळे ना आपण घरीच बीटपासून ना छान रिझल्टमध्ये आपण पॅक बनवू शकतो आणि बीटमध्ये आयर्न आणि व्हिटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे ग्लो येतो.